नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची. जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. यज्ञदान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्. यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडसुता. जैसा रसरीती मरता राखिला विषय. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा कलशाध्याय किंवा एकाध्यायी गीता असं म्हणून ज्ञानोबाराय ज्या अध्यायाचं वर्णन करतात त्या 18व्या अध्यायाचा चिंतनाचा विचार आपण करत आहोत. अध्यायाच्या प्रारंभाला त्याग आणि संन्यासाचं स्वरूप काय आहे ते जाणण्याची माझी अपेक्षा असा भक्तराज अर्जुनांनी भगवान परमात्म्याला प्रश्न विचारला. आणि मग त्याग संन्यासाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप प्रतिपादनासाठी इतर असणाऱ्या अन्यान्य विद्वानांचं काय मत आहे त्याही मतांचा भगवंताने या ठिकाणी परामर्श घेतलेला आहे. कारण ज्या विषयाचं आपल्याला प्रतिपादन करायचं असतं त्या विषयाच्या संबंधाने अन्यान्य विद्वानांनी काय काय म्हटलं आहे त्या सगळ्यांच्या मतांचा समावेश करून स्वमताचं प्रगटीकरण करावं लागतं. स्वमताची या निर्धारा लागून या धनुर्धरा प्राप्ता मतांतरा निर्वचकीजे. आपल्या स्वतःच्या मताचा निश्चय करायचा असेल तर त्या विषयाला जी काही अन्य मतमतांतरं प्राप्त झाली आहे त्यांचंसुद्धा आपल्याला स्पष्टीकरण करावं लागतं. एखाद्या जाणकार पुरुषांच्या सभेमध्ये बाकीची मतमतांतरं तशीच ठेवली आणि फक्त व्याख्यान केलं तर ते व्याख्यान त्या वक्ता आणि श्रोता यांच्या रक्तगटाला जुळू देत नाही. म्हणून बाबा सांगत असतात ना, श्री गुरु धोंडा महाराजांचं एक वाक्य सांगतात पाठामध्ये की वक्ता आणि श्रोता यांचा रक्तगट जुळला पाहिजे. जर हा आनंद मिळाला वक्ता आणि श्रोत्याला तर संख्या कमी असेल तरी चालते पण आनंद मात्र चांगला मिळतो. संवादामध्ये एक आनंद आहे. म्हणून न बुझाविता मते न फिटे आक्षेपाचे लागते. ते व्याख्यान जी तुमते जोडोनी नेदी. बाकीची मतमतांतरं तशीच ठेवली, आक्षेपाचा संबंध निराकृत केला नाही आणि अशा पद्धतीचं जर अविसंवाद व्याख्यान झालंच नाही तर ते व्याख्यान वक्ता आणि श्रोत्यांचा संबंध जोडू देत नाही. म्हणून काम्यकर्माचा परित्याग करणं याला काही जण संन्यास म्हणतात. कर्माचं अनुष्ठान करावं त्यामध्ये नित्यनैमित्य कर्माचं अनुष्ठान आहे पण फलाचा त्याग करावा याला काही जण त्याग असं म्हणतात. काही जण म्हणतात ज्याप्रमाणे राग आणि द्वेष हा अंतकरणातला दोष आहे त्या दोषाचा परित्याग करावा हे झालं उदाहरण. दोषवत कर्म त्याज्यम. दोषाप्रमाणे कर्मसुद्धा टाकावं. मग कर्मात काय दोष आहे? बंध हेतुत्वात हा त्यातला दोष आहे असं काही जण म्हणतात. आणि काहींचं म्हणणं मात्र असं आहे यज्ञदान तप कर्म न त्याज्यम. या 4 मतांचा परिहार भगवंताने दिल्यानंतर स्वतःचं मत परमात्मा सांगतात की ज्या मुमुक्षूला आपली सुटका करायची आहे तरी आपुलिये सोडवणे. जो मुमुक्षू जागो म्हणे तया सर्वस्वे करणे हेचे एक. ज्याला आपल्या जीवनामध्ये स्वतःची सुटका करून घ्यायची आहे याकरता जो तत्परतेनं प्रमाद न करता साधनेमध्ये प्रवृत्त झाला आहे त्याने एकच करावं. काय? भगवंताचं किती आदर आहे कर्माविषयी. 2 वाक्य सांगितले आहे. यज्ञदान तप कर्म न त्याज्यम. पुन्हा कार्यम एवतत. यांचा परित्याग करूच नाही मग केलं पाहिजे नाही केलंच पाहिजे. कार्यम एव चकाराने सांगितलं का? कारण यज्ञ दान तपादी कर्म विद्वान पुरुषाच्या, इथं विद्वान म्हणजेच साधक जिज्ञासू जो परमार्थ मार्गावर अग्रेसर झाला आहे त्याच्या अंतकरणाला ही कर्म शुद्ध करून देणारी आहे. जोपर्यंत तृप्ती होत नाही तोपर्यंत साधनं सोडता येत नाही. तसे आत्मतुष्टी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कर्माचा त्याग करू नये. तृप्ती झाली या जैसी साधने सरती आपैसी. बरं, हे पुन्हा महत्त्वाचं आहे. त्यागामध्ये प्रकार आहे. एक आग्रहाचा त्याग आणि एक सहज त्याग.
तैसे आत्मलाभे प्रबळे जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. दूर आग्रहाचा त्याग असेल तर तो विविदिशा संन्यास आहे, आणि निसर्गता त्याग होत असेल तर तो विद्वत संन्यास आहे. म्हणून फळली केळी उन्मुळे तैसे आत्मलाभे प्रबळे जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. तैसे आत्मज्ञानाविखी जव निश्चिती नाही निकी तव नोहावे यागादिकी उदासीन. तोपर्यंत त्या साधकाने यागादिक कर्माविषयी उदास होऊ नये, अर्थात त्या कर्माचं त्याने अनुष्ठान करावंच. आता कुठपर्यंत करावं मर्यादा सांगितली. मर्यादा आहे आत्मज्ञान प्राप्तीपर्यंत कर्म करावं, पण कसं करावं? वेगात करावं. त्याकरता पद्धती अशी आहे, एखादा मनुष्य वेगाने चालत असेल तर त्याचा वेग बसण्यासाठीच उपयोगाला येतो. झड सोडवणी व्हायला निघ ये भक्तीची वाटेला जी पावस्य अव्यंग निज धाम माझे. तत्परता सांगितली आहे की नाही. लवकरात लवकर. वहिला म्हणजे व्हायला, मराठवाड्यातला शब्द आहे की नाही. वहिला म्हणजे वेगळा, वाहिली निघायचं असं त्याचा अर्थ आहे. वेगामध्ये तत्परतेनं ती कर्म करावी. अत्यधिक प्रमाणामध्ये औषधाचं सेवन केलं की आरोग्याची प्राप्ती होते. तसं निष्ठेनं कर्माचं आचरण केलं तर ते कर्म रजोगुणाचं चांचल्य, तमोगुणाचं जाड्य घालवून अंतःकरण शुद्धीचं स्थान आपल्या डोळ्याला दाखवतं. पण ती कर्म मात्र करत असताना सत्वशुद्धी व्हावी या उद्देशानेच ते कर्म करावं. कर्मबंधनाला कारण आहे पण सकाम केलं तर. पण कर्म निष्काम पद्धतीनं केलं तर तेच कर्म आपल्याला मोचक आहे. जे बंधक असतं तेच मोचक होतं, पण त्या हातवटीनं करावं लागतं की नाही. स्थळी नावाजी या दाटीजे जळी तियाची जेवी तरीजे तेवी बंद की कर्मी सुटीजे नामे येणे. असे पाठीमागे 17व्या अध्यायामध्ये नामस्मरणाचे हातवटे किंवा महत्त्व प्रतिपादन केलं आहे. आता तीर्थही आपल्याला पवित्रच करतात आणि निष्काम कर्माचरणसुद्धा आपल्याला पावित्र्यच प्रदान करतं. दोघांची तुलना जर आपण केली तर ज्ञानोबाने तुलनाही करतात. आणि व्यतिरेकाच्या अलंकाराच्या माध्यमातून व्यतिरेक अलंकार आला आहे. जसं की मोक्ष देऊनी उदार काशी होई कीर, तसं तीर्थे बाह्य मळक शाळे कर्मे अभ्यंतर उजळे. एवं तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेची. तीर्थही आपल्याला पावित्र्य प्रदान करतंच आणि कर्माने सुद्धा आपल्याला पवित्रत्वच प्राप्त होतं. पण तीर्थामध्ये एक उणीव आहे की तो फक्त बाह्यमळाचं क्षालन करतो, पण कर्म मात्र आतला असणारा जो मल आहे, पाप करण्याची वासना ज्याला म्हणतात, त्या मलाचं परिमार्जन फक्त कर्मच करतं. म्हणून खऱ्या अर्थाने तीर्थ कोण असेल तर ती सत्कर्म आहे. म्हणजे सत आहे शब्द परमात्मावाचक, आणि त्या परमात्मा प्राप्तीच्या उद्देशाने जे कर्म केलं त्याला सत्कर्म असं म्हणतात. आणि ती पुन्हा निष्काम पद्धतीनं केली तर आपल्याला पावित्र्य प्रदान करते. म्हणून आपल्याला जर परमार्थामध्ये एखाद्या विषयाचं ग्रहण होत नसेल तर सरळ त्याचा भाव आहे की अंतःकरण शुद्धीचा अभाव आहे. आणि ज्या व्यक्तीचं अंतःकरण जेवढं शुद्ध असेल तेवढीच त्याला परमार्थी साधना करत असताना समाधानाची प्राप्ती होते. हे आपलं मन आपल्याला सूचना करत असतं. शल्य म्हणतात त्याला. मनामध्ये जर काही टोचणी असेल, ज्याप्रमाणे आपल्या डोळ्यामध्ये थोडासा लहान आकाराने जर एखादा खडा गेला की तो सलत असतो, तो काय असा जिरत वगैरे काही नाही. तसं आपल्याला समाधान जर मिळत नसेल तर काही ना काहीतरी शल्य आपल्या मनात असतं आणि भक्ताला शल्य नसतं. तैसा सतत जो सुखे कोणीही टवंच न देखे नेनिजे गता आयुष्य लज्जा जेवी. मग हे शल्य का सतावतं? अंतःकरण शुद्धीचा अभाव असेल तर. त्यासाठी निष्काम कर्मावर उदासीन होऊ नये. याकरता ज्ञानोबारी विस्ताराने उदाहरण आपल्यासमोर देतात. कर्मच कर्माच्या बंधनातून कसं सोडवतं. उदाहरण काल आपण पाहिलं, एखादा व्यक्ती मारवाड प्रांतामध्ये गेला, राजस्थानमध्ये वाळवंटाचा प्रदेश आहे. खूप तहान लागली, तिथे उन्हाच्या झळाया वाहू लागल्या. त्या उन्हाच्या असणाऱ्या झळायाच त्याच्याकरता अमृताचा वर्षाव करत्या झाल्या. एखादा व्यक्ती आंधळा आहे आणि त्याच्या डोळ्यांच्या ठिकाणी चष्मा नाही, सूर्यच येऊन बसला. अंधा लागी डोळ्यांशी सूर्य आला, त्याला पाहण्याची काही अडचण नाही.
एखादा व्यक्ती पाण्यामध्ये बुडतो आहे, त्याला तारण्यासाठी नदीच धावून आली, किंवा एखादा व्यक्ती डोंगराच्या कड्यावरून कोसळला तर त्याला झेलण्याकरता पृथ्वीनेच बाहेर यावं, किंवा एखादा व्यक्ती मृत्यूला प्राप्त होतो आहे आणि मृत्यूनेच त्याला आयुष्यमान भव असा आशीर्वाद द्यावा. कर्मे काही ठिकाणी पाठ आहे, तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्ष सोडविले पंडुसुता, जैसा रस रीती मरता राखीला विषय. कर्मे म्हणजेच कर्माने, मुमुक्षु कर्मबद्धता सोडविले. कर्मच असं आहे की ते मुमुक्षु पुरुषाला, मुमुक्षु म्हणजे भवस्वर्गा उबगले, मुमुक्षु योग ज्ञानावळ घडे, पुढती नयोया निघाले पैजा जेथ. बस मोक्षाच्या अलीकडचं मला या जीवनामध्ये काही प्राप्तव्यच नाही, मी प्राप्त करणार सुद्धा नाही, अशी ज्याची भावना आहे त्याला म्हणतात मुमुक्षु. ज्याच्या जीवनामध्ये इहलोकातला किंवा पारलौकिक दिव्य भोगाच्या विषयी कोणत्याही प्रकारच्या प्राप्तीचा भाव नाही, किंवा आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही, त्याला म्हणतात मुमुक्षु. किंवा आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरुंडी, ते वाचून इथेची गोडी नेनती अनेक, असा ज्याचा भाव आहे त्याला म्हणतात मुमुक्षु. आणि त्या मुमुक्षूला कर्म सोडवतं. बारकावा आहे त्यातला, ज्ञानोबांचा शब्द व्यर्थ नाही जाणारा. आपण एक काल परवा वाक्य बोललो होतो, जेवढी आपली विचाराची उंची वाढते तेवढी संत वाङ्मयातली खोली कळते. म्हणून इथे कर्माने मुमुक्षूला सोडविला आहे, अज्ञानाच्या बंधनातून नाही. शब्द कसा आला आहे, कर्मबद्धता. म्हणून कर्म कर्मातून सोडवतं आहे, कर्म अज्ञानाच्या बंधनातून नाही सोडत. त्याला नियत कार्यकारण भाव असं म्हणतात. म्हणून अज्ञानाचा ज्ञानाचा विरोध आहे, कर्मबद्धतेचा निष्काम कर्माचा विरोध आहे. हे सगळे भाव आहेत त्यातले. म्हणून कोणतंही साधन आपली क्षेत्रात सीमा ओलांडून दुसऱ्यामध्ये अतिक्रमण किंवा हस्तक्षेप नाही करत. म्हणून अज्ञानाचा बंध निवृत्त करायचा असेल तर अहम ब्रह्मस्मित्याकारक ज्ञानच असावं लागतं. म्हणजे अपरोक्ष भ्रांतीचं निवर्तक अपरोक्ष ज्ञानच असतं. तसं कर्माच्या बद्धतेतून सोडवायचं असेल, शब्द कसा आहे, कर्मे, अज्ञानबद्धता नाही, कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले हे पंडसुता. उदाहरण काय गोड दिलं ज्ञानोबाऱ्यांनी. आता कोणता व्यक्ती असं म्हणू शकतो, ज्ञानोबाऱ्यांचं हे ज्ञानेश्वरी सांगत असताना वय आहे 15 वर्ष पूर्ण आणि 16व्या वर्षातील 3-4 महिन्याचा काहीतरी कालावधी आहे. आपण 16वं वर्ष धरून चालू. 16व्या वर्षामध्ये एखाद्या व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी जगामध्ये जे अनेक विषय असतात त्या विषयातले प्रमेय सहज अवगत होत असेल तर त्या व्यक्तीला सामान्य व्यक्ती म्हणायचं नाही, ते साक्षात ज्ञानाचा अवतार आहे. एक उदाहरण देतो कौमुदिक न्यायाने. रसरीती हा शब्द आला की नाही, हा रसायनशास्त्रातला आहे. रसायनशास्त्रातला उल्लेख ज्ञानोबा इथंही करतात आणि रसायनशास्त्राचा उल्लेख पुढेही करतात. जैसे रसौषध खरे आपुले काज करुनी पुरे, आपणही नुरे तैसे होत असे. रसायनशास्त्रातलं जे खरं औषध असतं की नाही, तुम्हाला आणखीन एक बारकावा समजा त्यातला. रसायनशास्त्रातलं जे औषध असतं ना, ते फार मोठ्या प्रमाणात घेता येत नाही. त्याला एक आमलकी रसायन म्हणून आहे बघा. रसायन म्हणून असतं. रसायन शरीराला नित्य नूतनता प्रदान करतं, म्हणजे नवीनच त्याचं शरीर तयार होतं. पण ते रसायन घेत असताना ते योग्य हातवटीनं घ्यावं लागतं. आवळ्याचं चूर्ण घ्यायचं, फक्त ऐकून ठेवा. आवळ्याचं चूर्ण घ्यायचं आणि त्याला आवळ्याच्या रसामध्येच घोटत राहायचं, उष्णतेनं नाही. विशिष्ट प्रकारचं पात्र घ्यायचं, चूर्ण आणि आवळ्याचा रस दररोज नित्य नूतन टाकायचा आणि त्याला घोटणी करत राहायची. ते सावलीत वाळवायचं. ही झाली रसाची एक भावना. अशा जवळपास 7 भावना द्यायच्या. काही जण 21 भावना देतात. जेवढ्या जास्त भावना दिल्या जातात तेवढं ते रसायन चांगलं तयार होतं. पण ते चमनप्राश खाण्याप्रमाणे चमच्याभर खायचं नसतं, ते थोडंच खायचं असतं. अगदी थोड्या प्रमाणामध्ये. जास्त प्रमाण झालं तर रसायन अंगी लागत नाही. जे अंगी लागलं आहे त्या सगळ्याला धुवून काढतं. त्याच्यामुळे ते योग्य प्रमाणात घ्यावं लागतं. आणि रसायन औषध जे खरं असतं की नाही, ते आपलं कार्य पूर्ण करतं.
म्हणजे रोगनिवृत्ती करतं, पण एकदा रोगनिवृत्ती झाली की शरीरात ते स्वतः राहत नाही. ते खरं रसौषध आहे. जैसे रसौषध खरे आपुले काज करुणी पुरे, आपणही नुरे तैसे होत असे. रसायनशास्त्राला हल्लीच्या काळामध्ये केमिस्ट्री म्हणतात. इंग्रजी सांगावं लागेल वजन पडण्यासाठी नाही. पण आपल्यालाही काही ना काही त्यातलं येत आहे असा त्याचा अर्थ आहे. त्याला रसायनशास्त्र म्हणतात. मग आता वय वर्ष 16 आहे. ज्ञानोबारा आयुर्वेदातला सिद्धांत दृष्टांत म्हणून वापरतात. मग तुम्ही असं म्हणाल की या वयामध्ये एवढं ज्ञान होऊ शकतं का? होऊ शकतं. सामान्य योग भ्रष्टाला जर सगळं ज्ञान होऊ शकतं तर ज्ञानोबा तर योगी पुरुषांची माऊली आहे. त्या योग भ्रष्टाचं उदाहरण 6व्या अध्यायामध्ये आलं आहे की त्याला जर नूतन जन्म प्राप्त झाला, योग भ्रष्टाचं लग्न सांगितले तिथं 6व्या अध्यायामध्ये 2 लग्न आली आहेत. आणि तद्रूप तेसी सुलग्न लागोनी ठेले अभिन्न. ते सुलग्न म्हणजे चांगलं लग्न आहे. आणि तैसी दशेची वाट न पाहता वयसीच या गावानं येता बाळपणीच सर्वज्ञतावरी तयाते. आणखीन एक लग्न आहे, विरक्तीचे पाणी ग्रहण झाले. असे बरेच लग्न आलेले आहेत. परमार्थात सुद्धा लग्न आहेच ना, कोण नाही म्हणतं, लग्न आहेच त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये सर्वज्ञतावरी तयाते. ज्ञानोबा पुढे सांगता, सिद्ध प्रज्ञेची निलाभे मनचे सारस्वत दुभे, मग सकल शास्त्र स्वयंभे निगती मुखे. कोणाचं वर्णन आहे? योगभ्रष्टाचं. मग आता योगभ्रष्टाच्या मुखारविंदातून जर सगळे शास्त्र दुर्भेदचे अभिप्राय का गुरुगम्य हनठाय, तिथं संसारी विन जाय बुद्धी तयाची. जर त्याची बुद्धी कष्टा वाचून प्रवेश करत असेल, योगभ्रष्टाला जर एवढं सामर्थ्य असेल, तर योग्याची माऊली असणारी ज्ञानोबा ते का प्रमेय प्रगट करणार नाहीत? म्हणून रसायनशास्त्र नितीजात सुधे वैद्यकही बुझे, काव्य नाटके तुझे चतुर नाही. मग त्या रसायनशास्त्रातलं उदाहरण असं आहे की रसायनाप्रमाणे जर आपण विष घेतलं तर मग मरता विषय राखीला. राखीला म्हणजे रक्षीला गेला किंवा त्याला जिवंत ठेवल्या गेलं. विष हे मनुष्याला मारणार आहे. विष मारता यात नवल नाही. जैसा का विषाचा लेश घेतलिया होय बहुवसम, मग निभ्रांत करीनाश जीविताशी. विषाचा लेश जरी प्राप्त झाला तरी मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो. पण तेच विष जे मारणारं आहे ते जर या चांगल्या प्रकारच्या हातवटीनं घेतलं तर मारणारच विष तारणारं होतं. म्हणून तर आपल्याला जर सर्पदंश झाला ना तर त्याला प्रतिविषच दिलं जातं, फक्त ते आपल्याला कळत नाही. म्हणून ज्याला सर्पदंश झाला की त्याला डॉक्टर विचारतात, जो तुम्हाला साप चावला तो कुठं आहे? आता कोण पाहतंय त्याला? कोण पाहत याकडे? सापाकडे पाहूनच भीती वाटते आहे, तर त्याला पाहणार कोण? पण जर आपल्याला चावलेला साप आपल्याला पकडता आला तर त्याच्या अंगात विष कोणतं आहे त्याची परीक्षा करता येते. आणि त्या विषाला मारणारं प्रतिविष कोणतं आहे याचं संशोधन करता येतं. म्हणून अंगात गेलेल्या विषाला बाहेरचं रसायनशास्त्राप्रमाणे घेतलेलं प्रतिविष ज्याप्रमाणे मारतं, विषाला विष मारतं आणि आरोग्यता प्रदान करतं, तसं कर्माच्या बंधनातून सोडण्याकरता निष्काम कर्म उपयोगाचा आहे. पण त्याला हातवटी म्हणतात. 64 क्रमांकाची ओवी आता. तैसी एकी हातवटिया कर्म की जती धनंजया, बंद केची सोडवावया मुख्य होती. पण हातवटी बरं, जर हातवटी कौशल्य चुकलं की मग मात्र नाही हे फळ. त्या हातवटी परमात्मा पुढं सांगणार आहे. एके हातवटिया, एक हातवटी कौशल्य, आणि त्या हातवटीने कर्मे की जती बहुवचन आहे. नित्यकर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे. जी वाट्याला कर्म आली आहे, विधी ते पाळीत, निषेध हाते गाळीत, मज देऊनी जाळीत, कर्मफळे येतो सर्वानी कर्मानी. सगळी कर्म आली आहे. किंवा मयी सर्वानी कर्मानी संन्यस्य अध्यात्मचेतसा, बहुवचन घेतलं आहे. सगळ्या प्रकारची कर्म करावी, पण ती कर्म जर योग्य हातवटीनं केली तर अर्जुना, धनंजया, बंधकेची, कर्म बंधनालाच कारण आहे, पण बंधनात्मक असणारी कर्मच सोडवावया मुख्य होती. सोडविण्याकरता आपल्याला मुख्य भूमिका बजावतात.
जे कर्मच कर्मातून सोडवतात ते असं म्हणतात की मला ते दृष्टांत पूर्ण आठवत नाही, पण एक कोणीतरी हुशार व्यक्ती होता, त्याच्याकडे हिरा, मौल्यवान हिरा त्याने रत्नग्रहण केलं आणि तो प्रवासाला निघाला. प्रवासामध्ये चोरांच्या लक्षात आलं. चोराचा सांगात सावलीप्रमाणे असणारा चोर मिळाला, पण जो व्यापारी होता तो चाणाक्ष होता. तुमच्या भाषेमध्ये त्याला फेस रीडर, त्याला चेहरा वाचता यायचा. मग त्याने तो चेहरा वाचला आणि आता हा चोर आहे, हा रात्री नक्कीच आपल्या असणाऱ्या मौल्यवान हिऱ्याचा शोध घेणार आहे. पण तो हुशार होता, त्याने काय केलं, तो ओळखूच येऊ दिला नाही. चोराने 3-4 दिवस शोध घेतला, लक्षात आलं नाही. नंतर शरणागती केली की मी चोर आहे, पण मौल्यवान रत्न तुम्ही दररोज देवपूजेमध्ये ठेवायची, दिवसभर तुमच्या हातात असायचं, रात्री मात्र मला ते सापडत नसायचं. याचं काय कारण? ते म्हणले तू चोर आहे हे मला पहिल्या दिवशी कळालं होतं, म्हणून मी ते रत्न रात्री झोपेत असताना तुझ्याच ओळखटीखाली ठेवायचो. याला काय म्हणतात? चोरच आहे पण आपली चोरी करू शकत नाही, दुसऱ्याला बाधा होईल. तसं कर्मच आहे, पण निष्काम पद्धतीनं केलं तर बंधनं टाकू शकत नाही. बंधकेची सोडवावया मुखे होती, आता तेचे हातवटी, तुझ सांगो गोमटी, जया कर्मा ते किरीटी, कर्म चिरुसे. भगवान म्हणतात हीच हातवटी आता तुझं सांगू. विशेषण वापरले, गोमटी हातवटी. 2 प्रकारचे अर्थ होईल. गोमटी हातवटी आहे किंवा आमची सांगण्याची पद्धती पण चांगलीच आहे. तुझं सांगू, तुलाच का सांगू अर्जुना, या लागी सुमन आणि शुद्धमती, जो अनिंद कानन्य गती, पैगा गौप्य ही परितया प्रती, चावळी जे सुखे. रहस्य जर रहस्य ठेवायचं असेल तर त्याचं एक रहस्य आहे, ते कोणालाही सांगू नये, म्हणजे त्याला गुप्तता पाळावी, हे रहस्याचं रहस्य आहे. नाहीतर मग त्या रहस्याचा भेद होऊ शकतो. पण जर एखादा सुमन, शुद्धमती, अनिंदक आणि एकनिष्ठ अनन्यगती जर आला तर मग त्याच्यासमोर गौप्यही सुखेच आवडीचे, आनंदाने त्यासमोर सांगावं. म्हणून भगवान म्हणतात तुझं सांगू, आम्ही तुला सांगतो आहे. कोणती हातवटी आहे? जया कर्मा ते किरीटी, कर्म चिरुषी. ज्या हातवटीनं आपण कर्म केली तर कर्मा ते कर्मची ऋषी. ऋषी म्हणजेच दूर करी, रागावतं. कर्मच कर्मावर रागावतं किंवा कर्मच कर्माला दूर सारतं. ऋषे किंवा अबोला धारण करतं, जे कर्म कर्माला जवळ येऊ देत नाही. ऋषला की व्यक्ती बोलत नाही की नाही, तसं कर्म कर्माला जवळ येऊ देत नाही. ते हातवटी परमात्मा सांगतात. एतान्यपितु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च, कर्तव्यानि ते मे पार्थ, निश्चितं मतमुत्तमम्. एतानि अपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च, कर्तव्यानि इति मे पार्थ, निश्चितं मतम उत्तमम. पदच्छेद केला आहे. हे पार्थ, परंतु हे अर्जुना, एतानि अपि कर्माणि, ही सगळ्या प्रकारची जी कर्म आहे की नाही, ही कर्म करावी, पण कशी? संगम च फलानि त्यक्त्वा कर्तव्यानि. संग म्हणजे आसक्ती आणि फल म्हणजे फलाभिलाष. इथे संग शब्दाचा अर्थ परमात्म्याने घेतला आहे देह संग. म्हणजे बघा, भगवंतानी सामान्य शब्द वापरला. कोणता संग परित्याग करावा? ज्ञानोबांनी वार्तिक केलं देहसंग. मनोनी फळे लाग, सांडोनी देह संग. संग शब्द देवाचा सामान्य आहे. आसक्ती त्यालाही संग म्हणतात, किंवा अहंकाराचा सुद्धा संगच आहे की नाही. म्हणून अहंकार, कर्तृत्वाभिमान ज्याला म्हणतात तो आहे संग. आणि कर्म करायचं, पण कर्माच्या फलाची अपेक्षा मात्र करायची नाही. आणि एवढं करून सुद्धा कर्म मात्र कर्मानि कर्तव्यानी, कर्म आपण केलीच पाहिजे. म्हणजे कर्म तर करायची एकीकडे, पण कर्म करत असताना त्या कर्माकडून अपेक्षा मात्र नाही करायची, म्हणजे फलाभिलाष नाही. आणि ते कर्म मी करतो आहे अशी जगामध्ये प्रसिद्धी अहंकाराची सुद्धा करायची नाही. असं कर्म केलं की तेच कर्म आपल्याला हातवटीनं कर्माच्या बंधनातून सोडवतं. असं माझं निश्चित उत्तमम मतम, असा माझा निश्चित अशा प्रकारचा अभिप्राय आहे. हे भगवंताने आपलं मत सांगितलं. 13व्या अध्यायामध्ये भगवंताचं आणखीन एक मत आलं आहे बघा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योर ज्ञानम यत्तच ज्ञानम मतम मम. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान, त्यालाच ज्ञान म्हणावं असं माझं मत आहे. आणि इथे भगवंताने आपला एक अभिप्राय सांगितला.
की कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफलाचा आस्वाद हे सोडून कर्तव्य कर्म केलीच पाहिजे असं माझं निश्चित मत आहे. जे की भगवंताने 4थ्या अध्यायामध्ये सांगितलं की नाही, निश्चयम शृणु मे तत्र त्यागे भरत सप्तम. तो आपला निश्चय भगवंतानी इथं सांगितला की कर्तव्य म्हणून कर्माचं अनुष्ठान केलंच पाहिजे. आणि जे कर्तव्य असतं की नाही ते करण्यास कठीणच असतं, पण कर्तव्य भावनेनं करावं, मग त्यामध्ये अडचण मात्र येत नाही. यावर आता ज्ञानोबा स्पष्टीकरण करतात. खूप गोड चिंतन आहे पुढे. तरी महायाग प्रमुखे कर्मे निपजताही अचुके, कर्तेपणाचे न ठाके भुंजने अंगी. किंवा न टके असा पण एक पाठभेद आहे, अर्थ दोन्हीचा सारखाच लागेल. तरी महायाग प्रमुखे, प्रमुखे म्हणजे मुख्य आणि याग म्हणजे यज्ञ. पुन्हा शब्द वापरला महायाग, ज्यामध्ये महान यज्ञ आहेत. गृहस्थ जीवनामध्ये 5 प्रकारचे यज्ञ त्यांनी करावे. एक स्मृतीतलं वचन आहे की गृहस्थ पुरुषाकडून 5 ठिकाणी हिंसा घडते आहे. कंडनी, पेशनी, चुल्ली, उदकुंभीच्या मार्जनी, पंचसोना गृहस्थस्य. आता पुढचं एक पद आठवत नाही, ते पाहणं झालं नाही. 3ऱ्या अध्यायामध्ये आला आहे. मधुसूदन सरस्वतीने हा विचार केला आहे. ते कंडनी म्हणजे कांडन कर्म, जे साळीचं कांडन करता येतं की नाही त्याला म्हणतात कंडनी. पेशनी म्हणजेच काय, धान्य दळायचं, जात्यातून धान्य दळलं जातं. चुल्ली म्हणजे चूल पेटवावी लागते. उदकुंभी, जुन्या काळामध्ये विहिरीवरून पाणी शिंदून आणलं जायचं की नाही, म्हणजे ते हंडा ठेवला आहे, त्या हंड्याच्या खाली काही जीव यायचे, उदकुंभी त्याच्या खाली. किंवा पाणी जर रांजणामध्ये बरेच दिवस ठेवले तर त्याच्यामध्ये जीवजंतू तयार होतात आणि ते उपसा केलं की जीवजंतू मरून जातात. आणि मार्जनी म्हणजे सडा संमार्जन किंवा झाडून वगैरे घेणं. या 5 ठिकाणी गृहस्थ पुरुषाकडून हिंसा घडते दररोज. आणि ती हिंसा टाळाव्याकरता पंचमहायज्ञ सांगितलेला आहे. त्या पहिल्या यज्ञामध्ये आहे देवयज्ञ. अग्नीच्या द्वारे देवांना घास प्राप्त होतो ना, म्हणून अग्नीमध्ये हवन करावं. हाच भाव ज्ञानोबाने 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितला आहे. अग्निमुखी हवन. आज जो करत नाही त्याचा विचार आहे, पण निर्देश केला आहे की नाही. किंवा गुरु गोत्र अग्निपूजी अवसरे भजे द्विजी निमित्तादिकी यजी पितरोद्देशे. या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता होतशेष स्वभावता उरे जे जे. तर पंचमहायज्ञामध्ये पहिला यज्ञ देवयज्ञ. देवांच्या उद्देशाने अग्नीमध्ये हवन करणं, तो आहे देवयज्ञ. नंतर आहे 12 वाजता पितरांच्या निमित्ताने ते तर्पण वगैरे करणं, तो आहे पितृयज्ञ. एखाद्या मनुष्याला 12 वाजता जेव घालणं, अतिथी देवो भव, हा आहे मनुष्ययज्ञ. नंतर शास्त्राधिकांचा स्वाध्याय करणं किंवा गाईला जेव घालणं, हा आहे ऋषीयज्ञ. आणि जे भूत प्रेत पिशाच असतात, ज्यांना पवित्र अन्न खाता येत नाही, पण त्यांच्या निमित्ताने साखर वगैरे असे काही पदार्थ रस्त्यावर किंवा एखाद्या वारुळामध्ये टाकून देणं, याला म्हणतात भूतयज्ञ. भूतयज्ञ, ऋषीयज्ञ, मनुष्ययज्ञ, पितृयज्ञ आणि देवयज्ञ, याला पंचमहायज्ञ असं म्हणतात. आणि हे दररोज झाले पाहिजे. तरी महायाग प्रमुखे असे पंचमहायज्ञ झाले की तो पंचमहापातकापासून मुक्त होतो. पण ते सगळे कर्मे निफजताही अचुके, अगदी बिनचूक त्याच्याकडून निर्माण होत आहे. किती निर्माण होता? ज्ञानोबा म्हणता, यजन करिता कौतुके तिही वेदांचा माथा तुके, क्रिया फळेसी उभी ठाके पुढा जया, किंवा विधी मार्गा कसवटी जे आपणची होते. यजन इतकं गोड करतात ते की ते करता करता वेदसुद्धा त्यांच्याकडे बघून आनंदाने माथा डोलवतो. वा, मी जसं सांगितलं यज्ञ विद्याची मूर्त आली, अशा प्रकारे तो अनुष्ठान करतो आहे. पण ते करत असताना मात्र कर्तेपणाचे, मी हे कर्म बिनचूक करतो आहे, पंचमहायज्ञ फक्त माझ्याकडून घडतात, अशा कर्तेपणाचा मात्र फुंजणे म्हणजे गर्व, अहंकार, स्फुरण अंगी न ठाके, त्याच्या अंगाच्या ठिकाणी मात्र राहतच नाही किंवा तो येऊही देत नाही. कर्म बिनचूक करायची, पण मात्र अहंकार येऊ द्यायचा नाही. आता उदाहरणं द्यावी ती ज्ञानोबारायांनी. दृष्टांत पुढे बघा किती गोड आहे. सगळे कर्म बिनचूक करायचे आहे, पण अहंकार मात्र येऊ द्यायचा नाही.
जुन्या काळामध्ये जव हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तो आपले सहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको, जव काळ असे दुरी ठेला तीर्थयात्रा करावी. पण प्राचीन काळामध्ये अरण्य भयंकर आणि रस्त्यांचा अभाव, मग एखादा तीर्थयात्रेला गेला तर तो माघारी येईलच असं काही सांगता येत नसायचं. म्हणून तर बघा तुम्ही, जुना एखादा वारकरी पंढरपुराला सारखा अख्खं गाव वाट लावाला का, परत आता याचं दर्शन होईल असं काही सांगता येत नाही. हा जुन्या काळातला आहे भाग. आता मात्र सुविधा झालेल्या आहेत. मग आता तीर्थयात्रेला एखादा व्यक्ती गेला तर चांगलंच आहे, पण आपल्याला जाणं शक्य नाही. मग जो जातो आहे त्याला आपण काहीतरी अन्नदानाकरता द्रव्य द्यावं, किंवा आपल्यापेक्षा एखाद्याला मोल द्यावं आणि माझ्यावरची तीर्थयात्रा तूच कर असं सांगावं. मग एकाने पैसे घेतले, जो मोल आहे पैसे घेतले त्याने, हो मी तीर्थयात्रा करून येतो. जो मोले तीर्था जाये, आता जो पैसे घेऊन तीर्थयात्रेला जातो अवघडच आहे की नाही. मी काही तीर्थक्षेत्र सप्ताह नाही करणार आता. जो मोले तीर्था जाये, जो मोल घेऊन तीर्थयात्रेला जातो तया मी यात्रा करीत आहे, त्या पुरुषाला मी यात्रा करतो आहे, मी यात्रा करीत आहे. ऐशिया अशा प्रकारच्या श्लाघ्यतेचा, श्लाघा म्हणजे स्तुती किंवा श्लाघा म्हणजे प्रतिष्ठा, अशा स्तुतीचा प्रतिष्ठेचा तोष जेवी नव्हे, त्याला संतोष प्राप्त होत नाही. मग तीर्थयात्रा नाही का करतो, पण मी अमुक तीर्थक्षेत्राचा कापडी आहे असा त्याला अभिमान होत नाही का, कारण त्याने ते निष्काम नव्हतं केलं. उदाहरणाचा फक्त एक अंगाने भाव लक्षात घ्यायचा की त्याला अभिमान होत नाही एवढाच अर्थ घ्यायचा, सगळ्या अंगाने दृष्टांत काही घ्यायचा नाही. का मुद्रा समर्थाची या जो एक वटो झोंबे राया, तो मी जिन तायसिया न एची गरवा. का म्हणजे अथवा, मुद्रा म्हणजे शिक्का, समर्थाची या मुद्रा, ज्याच्याकडे समर्थाची मुद्रा आहे. जुन्या काळामध्ये प्रत्येकाकडे एक मुद्रा असायची. राजाकडची राजमुद्रा, मुद्रा भद्राही राजते असं म्हटलं आहे की नाही. मुद्रा ही कल्याणासाठी असते, आणि म्हणून राजाचा शिक्का ज्यावर पडला, राजाज्ञेची अक्षरे आथी, ती चामा एकाजया पडती, तया चामासाठी जोडती सकळ वस्तू. बाकी मग सोनं रूप काही प्रमाण नाही. राजाज्ञाची समर्थ आहे. मग राजाने आज्ञा दिली आणि एखादं पत्र मिळालं की त्याच्यावर राजाच्या हातामध्ये जी अंगठी आहे की नाही, ती अंगठी शाईमध्ये बुडवायची आणि राजाने आपल्या मुद्रेची त्यावर काय करायची, शिक्कामोर्तब करायचा. ते राज आज्ञा आहे. कधी कधी राजा आज्ञा द्यायचा, तर कधी सेनापतीच्या हातामध्ये अंगठी वेगळी असायची. मग त्या सेनापतीची आज्ञा सैनिकांना व्हायची. आणि मग राजाची, आता इथं समर्थ शब्द घेतला आहे, मग राजाची आज्ञा मला मिळाली असा जर एखादा सैनिक लढाईला निघाला आणि त्याने राजाचं पत्र दाखवलं, तर बाकीचे सगळे सामान्य सैनिक, अरे त्याला राजाची आज्ञा मिळाली आहे, तो आपल्यापेक्षा मोठा आहे, आपण त्याच्या ताब्यात राहिलं पाहिजे. बाकी सगळेजण युद्ध करतात, आणि तोही राजाची आज्ञा घेऊन मुद्रा समर्थाची जो एक वटू म्हणजे एकटा युद्ध करतो आहे, पण सगळ्यांना एकत्र करून युद्ध करतो आहे. आणि जर तो जिंकला, विजयाला प्राप्त झाला, तर त्याला माहिती आहे अरे माझ्यात कुठं सामर्थ्य होतं, हे राजमुद्रा प्राप्त झाल्यामुळे मला एवढं बळ प्राप्त झालं. का मुद्रा समर्थाची जो एक वटू झोंबे राया, जो राजाची मुद्रा घेऊन, समर्थ असणाऱ्या राजाची, समर्थाची राया मुद्रा असा अर्थ घेतला तरी चालेल. समर्थ राजाची मुद्रा घेऊन जो युद्ध करतो आहे, किंवा राया अर्जुना करता म्हणे परिसने याच्या राया, राजा विदर्भातला शब्द आहे की नाही, तसा अर्थ घेतला. हे राजा म्हणजे अर्जुना. समर्थाची मुद्रा घेऊन जो झोंबे युद्ध करतो आहे, तो मी जिनता, मी जिंकणार आहे, मी जिंकून घेणार आहे. ऐसिया गर्वा न याची, अशा गर्वाला अभिमानाला तो येत नाही. त्याला माहिती आहे एकटा मी निघालो असतो तर माझा शोधही लागला नसता, पण मुद्रा जवळ होती राजाची म्हणून तर मी जिंकला. किंवा कधी कधी राजाची नुसती मुद्रा जरी ऐकली, अरे हा प्रभू रामचंद्राचा अश्व आहे, मग नको युद्ध, मग शरणागतीच करायची आहे. सामर्थ्य त्या समर्थाचं असतं. आणखीन तिसरं उदाहरण देतात, जो कासे लागोनी तरे तया पोहती उर्मी नुरे,
पुरोहित नाविष्करे दातेपणे तैसे कर्तृत्व अहंकारे नेघोन यथावसरे कृत्य जातांचे मोहरे सारे जती. खरं तर या 66 ओळीपासून तर 70 ओळीपर्यंत 5 ओव्यांचा एकत्रच विचार आहे सगळ्यांचा. कारण तैसेपर्यंत थांबायचंच नाही आहे. सगळ्या दृष्टांताचं प्रतिबिंब तिथं उमटत आहे. जो कासे लागोनी तरे, एखाद्या पाण्याच्या प्रवाहातून तरुण जायचं असेल ना तर ते पाण्याचा प्रवाह परिचित असावा. नसेल परिचित तर कमीत कमी शांत तरी असावा. म्हणजे पहिल्या तीराला जाता येतं. पण अपरिचित स्थान आहे, पाण्याचाही प्रचंड वेग असेल आणि आपल्याला स्वसामर्थ्याने पोहता येत नसेल तर मग त्याला पट्टीचा पोहणारा म्हणतात. आणि त्या पोहणाऱ्या व्यक्तीने जर उडी मारली आणि जो सामान्य व्यक्ती बुडतो आहे, ज्ञानोबा म्हणतात नाना बुडत या ते स करून न पुषे अंत्यचिके ब्राह्मण काढूनी राखे प्राण हेच जाणे. ज्याच्या मनात दया आहे तो तिथं गेल्यानंतर विचारत नाही माळ आहे का गळ्यात, असं नाही विचारत. काढूनी राखे प्राण हेच जाणे, त्याला फक्त तो तारतो आहे. मग आपण पाण्यात बुडत होतो पण आपण याच्या कमरेला लागलो, कासे लागोनी तरे, आणि तो काठावर आला. लोक आले त्याची मुलाखत घ्यायला, होय तुम्ही किती वेळा पोहले, कोणता विक्रम तुमच्या नावावर झाला, आणि कशाचा विक्रम, गेलो असतो खाली तर मग विक्रम झाला असता. जो कासे लागोनी तरे तया पोहती उर्मी. उर्मी म्हणजेच काय, अभिमान. मी पोहणार आहे, मी इतक्या वेळापर्यंत पोहोचलो, अशा प्रकारची उर्मी त्याच्या अंगात उरत नाही का, अभिमानच नाही त्याला. आणखीन उदाहरण देतात, पुरोहित नाविष्करे दातेपणे. जो मोठा समर्थ दाता असतो त्याला सगळ्या ठिकाणी दान द्यायला जाणं शक्य नसतं. सगळ्या ठिकाणी तर काही भेटीला वेळ नाही. मग काय करतो तो, अमुक एका ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे, मग आपली ही दक्षिणा पोच करा. विश्वासू माणसाला देतो बरं, चोख तरी तोची भांडारी एकीचे. विश्वासू माणसाकडे दक्षिणा देतो आणि सांगतो ही दक्षिणा पोच करा. त्याला पुरोहित म्हणतात. तो पुरोहित एखाद्या कार्यक्रमामध्ये आला तर तो आपल्या यजमानाचं नाव सांगतो आणि मग नाव पुकारलं की यांच्या माध्यमातून यांची दक्षिणा आली, तर ज्यांच्या माध्यमातून आली आहे त्याला अभिमान नाही होत का, कारण मूळ मी कमवलेलं नाही, ही मी माध्यम आहे. पुरोहित नाविष्करे दातेपणे. तो आवेश बाळगत नाही, नाहीतर मग मी दाता आहे, मी दाता आहे असा आवेश तो बाळगत नाही. या सगळ्या उदाहरणातून काय सांगायचं, ज्ञानोबा ते पुढे सांगतात एका सोयीमध्ये, तैसे कर्तृत्व अहंकारे नेघोन यथावसरे कृत्य जातांचे मोहरे सारी जती. तैसे कर्तृत्व अहंकारे नेघोनी. बस इथपर्यंत स्वल्पविराम आहे. त्याप्रमाणे अहंकाराने कर्तृत्व नेघोनी, तृतीय विभक्ती आहे. अहंकाराच्या अभिमानाच्या द्वारे कोणत्याही कर्माचं कर्तृत्व आपल्याकडे घ्यायचं नाही. म्हणजे कर्तेपणाचा अभिमान घ्यायचा नाही. मग आता कर्तेपणाचा अभिमानच नाही तर करायचं नाही का, करायचं, पण कसं, यथावसरे कृत्य जातांचे मोहरे सारी जती. उदाहरण दिलं आहे मोहरे, बुद्धिबळाचं उदाहरण आहे. ज्याप्रमाणे तो बुद्धिबळाचा खेळ असतो की नाही, त्याच्यामध्ये पक्ष आणि प्रतिपक्ष असतो. म्हणजे आपण आणि समोरचा असणारा एक दुसऱ्या पक्षामध्ये खेळणारा. तर मग त्यामध्ये जे मोहरे त्याला काय म्हणतात, प्यादे म्हणतात त्याला. मग ते सारायचे असतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा सगळीकडे लक्ष ठेवायचं असतं. ते कसंही नाही, काही जण तिरके चालतात तर काही सरळ चालतात, काही जण अडीचच घरं चालतात, असा त्यामध्ये प्रकार आहे. काही एक घर सोडून चालतात, असा तो प्रकार आहे. तर ज्याप्रमाणे बुद्धिबळातले प्यादे यथावसरे सारी जती, तसं आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या प्रसंगाला जे कर्म येईल त्याला कृत्य जात म्हणतात. कृत्य म्हणजे कर्म आणि जात म्हणजे समूह. ज्या ज्या प्रसंगाला ज्या ज्या कर्तव्य कर्माचा समूह आपल्या समोर येईल, सारी जती, त्याला पुढे पुढे सारखं व्हावं. म्हणजे काय करावं, कर्माचं अनुष्ठान करावं, पण कर्तृत्वाचा अहंकार मात्र घ्यायचा नाही. कर्म तर करायचं पण अहंकार घ्यायचा नाही. मग ठीक आहे, नाही अहंकार घेतला, कर्माचं फळ घ्यायला काय हरकत आहे. ज्ञानोबा म्हणतात नाही, जसा कर्तृत्वाचा अहंकार घेतला नाही ना तसं फळही घ्यायचं नाही. ते पुढे सांगतात आता, केल्या कर्मा पांडवा जो आथी फळाचा यावा, तया मोहरा हो नेदावा मनोरथ.
आधीची फळी आस तुटिया कर्मे आरंभावी धनंजया परावे बाळ धाया पाहिजे जैसे. याही 2-3 ओव्यांचा एकत्र विचारच आहे. कारण ऐसी हे हातवटी 75 ओवीपर्यंत हातवटी आली बरं. ही खरं तर हा जो विषय आहे की नाही 10 ओव्यांचा हा विषय प्रारंभ होतो 64 ओवीपासून. तैसी एके हातवटिया हे हातवटी सांगितले ना. मग हातवटी जवळपास हा विषय प्रबंध आहे. हा जवळपास 12 ओव्याचा एक प्रबंध आहे. असे बरेच स्थळ आहेत ज्ञानेश्वरीमध्ये की जिथे 5, 10, 15 अशा काही ओव्यांचा प्रबंध आहे. जसं की मी कळस याची कारणे 18वा अध्याय म्हणे. जो कळसाला प्रारंभ झाला की उपरी गीतादिकी व्यासध्वज लागला तोही एक प्रबंधच आहे सगळा. असे प्रबंध असतात. उदाहरण दिलं आहे केल्या कर्मा पांडवा. हे पांडवा केल्या कर्मा जो फळाचा यावा आधी. आधी म्हणजे आहे आणि यावा म्हणजे येणं. कर्माचं काय येणं आहे? फळाची प्राप्ती. म्हणून आपण कर्म केलं की त्या कर्माला फळाचा यावा आधी म्हणजे फळाची प्राप्ती होणं हे शक्यच आहे. पण तया मोहरा मोहरा म्हणजे मार्ग. कर्माला जे फळ मिळणार आहे त्या फळाच्या मार्गाकडे मनोरथ होणे दावा. आपल्या मनाचा संकल्पसुद्धा होऊ देऊ नये. किती गोड रूपक आहे बघा. म्हणजे ज्या बाजूला कर्माच्या फळाची प्राप्ती होणार आहे त्या मार्गाकडे आपल्या मनाचा रथ अजिबात फिरू देऊ नये. कारण रथ शब्द आला ना मनोरथ आणि मोहरा म्हणजे मार्ग. कारण रथ जर एकदा मार्गाला लागला की तो मुक्कामाला जाईपर्यंत थांबणारच नाही. मग मनाचा मनोरथ जर निघाला फलप्राप्ती करता तर त्याचं अंतिम फळ काय माहिती आहे का? आगा कर्मी जैव राहावे तै ते सुखदुःखे फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. म्हणून मनोरथ केला तो कोणत्या तरी एका देहाला जावं लागणार आहे. म्हणून तया मोहरा होणे दावा मनोरथ. त्या मार्गाकडे म्हणजे कर्मफळाच्या मार्गाकडे आपल्या मनाचा रथ थोडासुद्धा फिरू देऊ नये. नाही तर मग घ्या टर्न असं नाही. यू टर्नही नाही हां माघारीसुद्धा नाही. तया मोहरा होणे दावा मनोरथ. कसं कर्म करावं? कर्म चांगलं करावं पण अगोदर निराश होऊन कर्म करावं. कसं? आधीची फळी आस तुटिया कर्मे आरंभावी धनंजया. जो आत्मधन जिंकून घेऊ शकतो त्याला धनंजय असं म्हणतात. हे धनंजया आधीची अगोदरच फळी आस तुटिया कर्मे आरंभावी. फळाची आस तोडून म्हणजे अगोदरच दोर कापायचा आहे. फळाची आस म्हणजे आशा. फळाच्या आशेची अपेक्षा तोडून टाकायची आणि मग कर्माचा आरंभ करायचा आहे. कर्मे आरंभावी. कसं? उदाहरण देतात परावे बाळ धाया पाहिजे जैसे. आता शहरामध्ये हे फार जास्त प्रमाणात आहे बरं. काय झालं आहे? कुटुंब व्यवस्था. मी एका मोठ्या व्यक्तीचं काल परवा एक भाषण ऐकत होतं थोडंसं. त्यांना विचारलं की तुमच्या जीवनामध्ये एवढी विचाराची प्रगल्भता कशी आली? तर त्यांनी सांगितलं आम्ही एकत्र कुटुंबात राहिलो त्यामुळे आली. काय त्याचं कारण कसं आहे बघा. त्या पाठीमागचं शास्त्र कसं आहे ज्याला आपण सायकोलॉजी म्हणतो. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये व्यक्ती राहिला तर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वृद्ध आजोबापासून तर लहान भावापर्यंत सगळ्या वयोगटातले माणसं असतात. आणि ते त्याचं अगदी प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल आहे की त्या व्यक्तीला सगळ्या वयोगटातल्या माणसासोबत कसं वागावं, कसं वर्तन करावं, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी कसं व्हावं, जुळतं कसं घ्यावं हे त्याला प्रशिक्षण ते एकत्र कुटुंबामध्ये मिळतं. पण कुटुंब व्यवस्था एवढी महत्त्वाची आहे. आता हे वाक्य आलंच कुठून मलाच कळत नाही. कुटुंबाला अनसुख महान. कोणी आणलं ते वाक्य काय माहिती. जेवढं कुटुंब मोठं असेल तेवढी सुखाची प्राप्ती जास्त आहे. पण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये हे घडतं. हल्लीच्या काळात तसं नाही राहिलं. शहरामध्ये तर फार बिकट परिस्थिती आहे. सुखदुःख प्रगटच कोणासमोर करता येत नाही. आणि पती पत्नी दोघांनाही अभिमान असतो शिक्षणाचा. दोघंही नोकरीला जातात. त्यामध्ये जर पगार स्त्रीला जास्त असेल तर मग बोलायचं कामच नाही. बोलण्याची नाही काहीच बोलायचं नाही. मग आता ती मुलं प्राप्त झाली तिचं संगोपन कोण करणार? फार महत्त्वाचं आहे बरं. काही लोक म्हणतात आम्ही स्त्रीला चूल आणि मूल या बंधनातून मुक्त करतोय. खरं सांगू का? स्त्रीचं कर्तव्यच ते आहे. चूल आणि मूल फक्त शब्द घेऊ नका.
चूल शब्दातून पोषणशास्त्र आहे आणि मूल शब्दातून संस्कारशास्त्र आहे. नवीन पिढी घडण्याकरता स्त्रीने मुलाकडेच लक्ष द्यावं आणि घरातल्या सगळ्या लोकांचं पोषण व्हावं याकरता तिने चूलच सांभाळावी. नाहीतर पदार्थ आयात केले जातात आणि मुलं दुसरीकडे सांभाळायला दिले जातात. परिणाम काय होतो? ततक किम, काही मिळत नाही. प्रापंचिक सुखसुद्धा मिळत नाही, कौटुंबिक सुखही मिळत नाही, आध्यात्मिक तर कधी मिळणार आहे. पण ती मग आता जुन्या काळातही व्यवस्था होतीच ना. परावे बाळ, दुसऱ्याचं मूल आहे आणि धाया पाहिजे जैसे, ज्याप्रमाणे ती दाई त्या मुलाकडे पाहते, संगोपन सगळं करते. त्याला पाळणा घर म्हणतात हल्लीच्या भाषेमध्ये. काय नाही, सकाळी त्या स्त्रीने कामाला जायचं, मुलाला घ्यायचं, तिथं ठेवायचं आणि सायंकाळी सुट्टी झाली की मुलाला घेऊन यायचं. दिवसभर मुलांचा ना त्या आईचा काही संबंध नाही, काही नाही, काहीच नाही. ते लहानपणापासूनच संबंध तोडून टाकलेला आहे, त्यामुळे ते म्हातारपणा ते संबंध तोडून टाकतं. परतफेड म्हणतात त्याला. यांनी सांभाळलं नाही म्हणून तेही यांना सांभाळत नाही. काय संबंध येणार आहे? पण ती दिवसभर संगोपन करते, पण आधीची फळं असं तुटिया, त्या अगोदरच अपेक्षा करत नाही. परावे बाळ धाया पाहिजे जैसे, पिंपरुवाची आशा न शिंपीजे पिंपळ जैसा, तैशिया फळ निराशा की जती कर्मे. पिंपरुवा म्हणजेच काय? पिंपळाला येणारी फळं. त्याला फळं येतात पण ते आपल्या उपयोगाचे नाही, ते कावळ्याच्या उपयोगाची आहे. त्याने खाल्ली तर मग नवीन पिंपळाची उत्पत्ती आहे, तशी मात्र होत नाही बरं. पण आता आपल्या संस्कृतीमध्ये पिंपळ आणि तुळस यांना खूप महत्त्व आहे. फळा काय? प्रतिपाळ तरी पाटाचा, झाडी की जे तुळशीचा, परी फळा फुला छायेचा आश्रय नाही. तुळशीचं संगोपन करावं पण फळाची, फुलाची, सावलीची अपेक्षा करू नये. तसं पिंपळाला पाणी घालावं पण त्याला पिंपळाला फळं येतील याची अपेक्षा करू नये. फक्त त्याचं काय करावं? आराधना करावी. करावी सार्थक रुक्माईने तेव्हा आरंभिली सेवा अश्वत्थाची, जे की ज्ञानोबरायांच्या मातोश्रींनी या सुवर्ण पिंपळाची सेवा केली. पण अपेक्षा कोणती नाही. पिंपरुवाची आशा न शिंपीजे पिंपळ जैसा, ज्याप्रमाणे पिंपळाला सिंचन, त्याला काहीतरी फळं लागावी म्हणून केली जात नाही, उपासना म्हणून केलं जातं, पण फळाची मात्र अपेक्षा नाही. तैसिया फळ निराशा की जिती कर्मे, तशा प्रकारच्या फळाची अपेक्षा न करता फळावर निराश होऊन, ज्याच्यातून आशा निघून गेली आहे त्याला म्हणतात निराशा. फळावर निराशा येतो, कर्मावर नाही. निराशा फळाची आहे, कर्माच्या बाबतीमध्ये उत्साहच आहे. म्हणून अहंकाराचा भाग सोडून दिला आहे आणि फळाची अपेक्षा सोडून दिले. तैसिया फळ निराशा की जती कर्मे, कर्मे करावी, कर्मावर निराश होऊ नये बरं. नाहीतर मग कर्मे निराशा आणि फळं की जती, असा नाही अर्थ. फळ निराशा की जती कर्मे, पद मागं पुढं करायचंच नाही बघा. ज्ञानोबाने काही ठेवलं नाही, आपल्या वेगळं डोकं लावायचं नाही, फक्त शांततेनं वाचलं की अर्थ लागून जातात. तैसिया फळ निराशा की जती कर्मे. आणखीन एक उदाहरण देतात. या सगळ्यामध्ये फळाची अपेक्षा करत नाही. सांडोनी दुधाची टकळी, गोवारी गावधेनु वेटाळी, किंबवना कर्मफळी तैसेकीचे. दुधाची टकळी, टकळी म्हणजे आशा. ते आमच्या गावात अजून आहे बरं, हे बऱ्याच गावामध्ये असेल. तो एक गुराखी असतो आणि बरोबर 9:30-10 वाजता आपण आपली गाय तिथं नेऊन ठेवायची विशिष्ट भागामध्ये. मग तो सगळ्यांच्या गावधेनु वेटाळी, सगळ्या गायी एकत्र करतो, दिवसभर चाराला घेऊन जातो. सायंकाळी 5-5:30 वाजता गायी तिथं येतात. मग मात्र नंतर आपली गाय आपल्याला आणायला जावं लागतं बरं. आणि जर आपली गाय आपण आणण्याकरता गेलो नाही तर मग ती गाय अख्ख्या गावात आपला पत्ता शोधते. जिथं जिथं हिरवा चारा दिसेल तिथं गाय जाते, शोध घेते ती आपला मालक कुठं आहे म्हणून. पण तो गावधेनु वेटाळी, पण दुधाची मात्र अपेक्षा करत नाही ना. सांडोणी दुधाची टकळी, गोवारी गावधेनु वेटाळी, किंबहुना कर्मफळी तैसे की जय. फार काय सांगा अर्जुना, कर्माच्या फळाच्या बाबतीमध्ये तसं करावं. म्हणजे काय? सगळी कर्म करावी पण कर्मापासून मला फळ मिळावं अपेक्षाच करू नये. कर्मातून फळ मिळावं ही अपेक्षा नाही आणि ते कर्म करणारा मी आहे ही सुद्धा अपेक्षा नाही. नाही तर सूक्ष्म अपेक्षा असते बघा, मी कर्माची अपेक्षा नाही करत, मी कर्माची अपेक्षा नाही करत, मग मी काय म्हणतो, असा मी म्हटला की तरी अहंकार येतच आहे. या सगळ्यांचा भाव ज्ञानोबा सांगतात. ऐसी हे हातवटी घेऊन जे क्रिया उठी, आपण आपुल्या गाठी लाहे चित्तो. वाक्प्रचार आहे, गाठी लाहेची त्याला एक प्राप्ती होते.
किंवा त्याला एक गुप्त धन प्राप्त होतं. कोणतं? आपण आपलिया, आपल्या स्वरूपाची आपल्यालाच प्राप्ती. म्हणून आपल्यामध्ये अप्राप्ताची प्राप्ती नाही, प्राप्ताचीच प्राप्ती आहे. शेवाळ दूर केलं, पाण्याचीच प्राप्ती आहे. ढगांचा पडदा दूर केला, सूर्याचीच प्राप्ती आहे. सर्पाचा वेढा दूर केला, चंदनाचीच प्राप्ती आहे. तसं अज्ञानाचा बंध निवृत्त झाला की आत्मस्वरूपाच्या प्राप्ताचीच प्राप्ती आहे. आपण आपुल्या गाठी लाहेची तो, पण ऐसे हे हातवटी घेऊन, अशी कर्तृत्वाच्या अहंकाराची भाषा सोडून द्यायची. फळाची अभिलाषा करायची नाही, अशी हातवटी घेऊन जेव्हा क्रिया उठी, आपले सगळ्या प्रकारचे कर्म तयार होतात, तेव्हा त्याला चित्तशुद्धी, सद्गुरूंची प्राप्ती, महावाक्यादिकांचा उपदेश, अज्ञानाची निवृत्ती आणि मग आत्मस्वरूपाची प्राप्ती. मधला सगळा प्रवास आहे. आपणा आपुल्या गाठी लाहेची तो, मनोनी फळी लाग, सांडोनी देह संग, कर्मे करावी हा चांग निरोप माझा. म्हणून अर्जुना, फळी लाग सांडोनी, फळाचा संबंध सोडायचा, आणि देह संग सांडोनी, सांडोनी एक क्रियापद आहे, दोन्हीकडे लागतं. मनोनी फळी लाग सांडोनी, फळाचा संबंध तोडून. दुसरा देहसंग सांडोनी, देहसंग म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान सोडून कर्मे करावे हा चांग निरोप माझा. कर्म अनुष्ठान करावं, पण त्यामध्ये फळाची अपेक्षा सोडावी, कर्तृत्वाचा अभिमान सोडावा, मग कर्म करावे हा चांग निरोप माझा. हा माझा चांगला निरोप आहे. किंवा चांग कर्मे करावी हा निरोप माझा, चांगली कर्म करावी हा माझा निरोप आहे, हे माझं मत आहे. कोणी करावं? जो जीव बंदेशिनला, सुटके जाचे आपुला, तेने पुढत पुढती या बोला आनन कीजे. जो जीवदशेच्या बंधनामध्ये आल्यामुळे त्रस्त झालेला आहे, त्रस्ततेची जाणीव पण असावी. म्हणजे बंधनाची जाणीव झाली तर मनुष्य मुक्ततेच्या दिशेने प्रवास करतो. अज्ञानाची जाणीव झाली की ज्ञानप्राप्तीसाठी तो काहीतरी प्रयत्न करतो. म्हणून जो जीव बंधेशिनला, जीवत्व दशेच्या बंधनातून जो शिनलेला आहे, आणि पुन्हा सुटके जाचे आपुला, आपल्या सुटका व्हावी म्हणजे मी मुक्त व्हावं, यासाठी जो जाचे म्हणजे परिश्रम करतो आहे, याला म्हणतात तत्परहा. नुसता आळशी व्यक्ती नाही चालणार, श्रद्धावान, तत्परहा, संयतेंद्रिया असा लागतो. सुटके जाचे आपुला, जो परिश्रम करतो आहे, त्या साधकाने पुढत पुढती या बोला आनन कीजे. पुन्हा पुन्हा आमचं जे बोलणं आहे कोणतं? निश्चितम उत्तमम मतम. हे माझं, ज्ञानोबांनी त्याकरता उत्तम शब्दाला चांग शब्द दिला आहे. उत्तम म्हणजे श्रेष्ठ मत आहे, हे माझं चांगलं मत आहे. बाकीची देवाची मतं असतील नाही असं नाही, पण हे मात्र उत्तम मत आहे. तेने पुढत पुढती या बोला आनन कीजे. या बोलण्यामध्ये अन्यथा करू नये, म्हणजे संशय घेऊ नये. हे निश्चित भगवंताचं मत आहे, निश्चितम. याच्यामध्ये संशय कोणता घेऊ नये. आन केलं तर संशय होईल का? असं निश्चित होईल. श्रद्धा धारण करावी असं भगवंताने आपलं मत सांगितलं. आणि पाठीमागे 4थ्या श्लोकामध्ये एक भाव आला, त्याग त्रिविध संप्रकीर्तितः. त्याग 3 प्रकारचा आहे. 4थ्या श्लोकामध्ये निश्चयम शृणुमे तत्र, तो भगवंताने आपला निश्चय 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये सांगितला. आणि त्याग त्रिविध संप्रकीर्तितः, या त्यागाचे 3 प्रकार आता ते पुढे भगवान परमात्मा प्रतिपादन करणार आहेत. त्याचा विचार आपण पुढे पाहू. कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव